तर नमस्कार, मी धनंजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आता तुम्हाला तर माहितीच आहे, सुट्टीचा दिवस म्हणजे कामाचा दिवस. मग आपल्या केवढ्याला म्हटलं तर जरा रानात जाऊन येऊया. मग पोचलो आणि रानामध्ये. आज रानात येण्याचं कारण म्हणजे आपल्याला करायचं होतं मोहरीचं हार्वेस्टिंग. खरं आपण मोहरीचा काय प्लांट धरला नव्हता, मुठभर जी रानात इसकाटली होती तेच काढायला आली होती. मग पोचल्या पोचल्या लगेच ती काढायला सुरुवात केली. मोहरी हिरवी असतानाच ती काढून घ्यायची असती, पण आपल्याला काढायला थोडा उशीर झालेला. मग ती काढल्यानंतर आपण त्याचं बुडकं छाटून घेतलं आणि ते दडप्यावरती चांगलं बांधून घेतलं. मोहरी काढतानाच ती जरा जास्त जडली होती. मग ती बघा अशी दिसते बघा मोहरी. मग ते झाल्यानंतर आपणच आपल्याला फोन आला, म्हटले की रानात काँग्रेस पण जास्त आलंय, ते पण जरा उपटून घे. मग आपल्या रानाच्या थोड्या भागात काँग्रेसची जास्त सत्ता आलेली. मग काय म्हटलं, आपल्या रानात जेवढी पण त्यांची सत्ता आहे तेवढी सगळी आपण उद्ध्वस्त करून टाकूया. हळूहळू एका प्रदेशामधनं आपण त्यांची सत्ता घालवायला सुरुवात केलेली. पण तेवढ्यात त्यांची सेना जागी झाली आणि आपल्यावरती तुटून पडली. खरं पायाला एवढं फोडलं त्यांनी की परत म्हटलं मी तुमच्या प्रदेशात काय पाय ठेवत नाही बघा. 5 वाजलेल्या आणि रानात वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे की मला स्वप्नील जोशी सरांचं एकच वाक्य आठवलं. हे किती सुंदर आहे सगळं. आता रानातलं काम आपलं सगळं झालेलं. आजच्या पुरतं एवढं, आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.